इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1B यामध्ये सेकंड क्वेश्चन जो असतो फाइंड ऑड वन आउट अँड गिव्ह इट्स एक्सप्लेनेशन याची तयारी करणार आहोत। यामध्ये हे दिलेले प्रश्न आहेत। या चारही ऑप्शन मधील वेगळा शब्द आपल्याला काढायचा आहे आणि त्याची कारण द्यायची आहेत, एक्सप्लेनेशन। फर्स्ट क्वेश्चन आहे F फ्लोरीन, K म्हणजे पोटॅशियम, Cl क्लोरीन आणि I आयोडीन। यातून वेगळा घटक आपल्याला ओळखायचा आहे। तर आपल्याला माहिती आहे फ्लोरीन, क्लोरीन आणि आयोडीन हे हॅलोजन या ग्रुपमधले एलिमेंट्स आहेत। त्यामुळे यामध्ये वेगळा जो घटक निघतो तो आहे K म्हणजेच पोटॅशियम। पोटॅशियम हा वेगळा घटक निघेल, ऑड वन। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड लिथियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम। यामध्ये लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे फर्स्ट ग्रुपमध्ये असलेली सगळी तीन एलिमेंट्स आहेत आणि फक्त मॅग्नेशियम हा सेकंड ग्रुपमधला एलिमेंट आहे, म्हणून यामध्ये वेगळा निघेल तो मॅग्नेशियम। हा मॅग्नेशियम सेकंड ग्रुपमध्ये आहे। त्यानंतर पहा तिसरा बेरिलियम, हेलियम, निऑन, आर्गॉन। आता हेलियम, निऑन, आर्गॉन ही तीन जी एलिमेंट्स आहेत ती 18 ग्रुपमध्ये असलेली आणि इनर्ट गॅस एलिमेंट्स आहेत, म्हणून वेगळा शब्द यामधला आहे तो बेरिलियम। पुढचं सेंटेन्स आहे पहा गॅलियम, स्कँडियम, जर्मेनियम आणि कॅल्शियम। मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये ज्या व्हॅकंट प्लेसेस ठेवलेल्या होत्या त्या ठिकाणी नंतर शोध लागलेली एलिमेंट्स होती ती ही होती गॅलियम, स्कँडियम, जर्मेनियम। म्हणून यामध्ये या चार मधून वेगळा निघणारा जो घटक आहे तो म्हणजे कॅल्शियम आहे, कारण ही तीनही एलिमेंट्स व्हॅकंट प्लेसेस मधली रिक्त जागा सोडलेल्या होत्या त्याच्यामधली आहेत। वेगळा घटक आहे कॅल्शियम। पुढे बोरॉन, आर्सेनिक, जर्मेनियम, गॅलियम। आता यामध्ये बोरॉन, आर्सेनिक आणि जर्मेनियम ही जी एलिमेंट्स आहेत ही मेटॅलॉइड एलिमेंट्स आहेत। एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायचं आहे। मेटॅलॉइड म्हणजे धातू सदृश मूलद्रव्य आहेत, म्हणून यातला वेगळा घटक येईल गॅलियम। नेक्स्ट सेंटेन्स पहा डोबेरायनर, न्यूलँड, मेंडेलिव्ह, मोस्ले। डोबेरायनर, न्यूलँड, मेंडेलिव्ह या सर्वांनी एलिमेंट्सचं अरेंजमेंट केलेली होती ती इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबरनुसार केलेली होती आणि मोस्लेनं मूलद्रव्यांची सारणी तयार केली पिरियडिक टेबल, ते होतं इन्क्रीजिंग एलिमेंट्स आर अरेंज्ड इन मोस्लेस टेबल ॲज अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर, म्हणून यामधला वेगळा घटक आहे मोस्ले। पुढे आहे फ्लोरीन, बोरॉन, ब्रोमीन, क्लोरीन। फ्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन हे हॅलोजन ग्रुपमधली एलिमेंट्स आहेत, त्यामुळं यातला ऑड वन असेल बोरॉन। नेक्स्ट सेंटेन्स मध्ये कार्बन, कॅल्शियम, ऑक्सिजन, निऑन। कार्बन, कॅल्शियम, ऑक्सिजन, निऑन यामधला आपल्याला वेगळा घटक सांगायचा आहे। तर असा यातला वेगळा शब्द काढता येईल कार्बन, ऑक्सिजन आणि निऑन हे तीन नॉन मेटल्स एलिमेंट आहेत, नॉन मेटल आहेत आणि कॅल्शियम हा मेटल एलिमेंट आहे। त्यामुळं यातून या बेसिसवर कॅल्शियम हा बाहेर काढता येईल। कार्बन नॉन मेटल आहे, ऑक्सिजन नॉन मेटल आहे, निऑन नॉन मेटल आहे, कॅल्शियम हा मेटल आहे, म्हणून हा ऑड शब्द आहे, हा बाहेर निघाला। नाइन्थ सेंटेन्समध्ये पहा पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बेरिलियम। पोटॅशियम
हे एकच इलेमेंट फर्स्ट ग्रुपमधलं आहे आणि बाकीचे इलेमेंट्स आहेत मॅग्नेशियम, कॅल्शियम, बेरिलियम ही सेकंड ग्रुपमधली आहेत आणि म्हणून यातला वेगळा आहे पोटॅशियम. यातला वेगळा आहे पोटॅशियम. पोटॅशियम. नेक्स्ट मग एक्झाम्पल बेरिलियम, मॅग्नेशियम, कार्बन, ऑक्सिजन. यामध्ये पाहिलं तर बेरिलियम, मॅग्नेशियम, कार्बन ही इलेमेंट्स आहेत. ही सॉलिड स्टेटमध्ये असलेली इलेमेंट्स आहेत आणि यातला वेगळा निघतोय हा गॅसियस स्टेटमध्ये. ऑक्सिजन म्हणून यानुसार हा ऑड असेल ऑक्सिजन. व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हनोमीटर, इलेक्ट्रिक मोटर यामधला वेगळा शब्द आहे इलेक्ट्रिक मोटर. व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हनोमीटर ही डिव्हाइसेस आहेत. नेक्स्ट सेंटेन्स आहे लाऊडस्पीकर, मॅग्नेट, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटर. यामध्ये वेगळा शब्द असेल मॅग्नेट. बाकीचे काय आहेत? अदर्स आर डिव्हाइसेस यूजिंग मॅग्नेट. नेक्स्ट एक्झाम्पल फ्यूज वायर, बॅड कंडक्टर, रबर ग्लोव्स, जनरेटर. यातला वेगळा शब्द आहे जनरेटर कारण हे इतर जे घटक आहेत फ्यूज वायर, बॅड कंडक्टर आणि रबर ग्लोव्स अदर्स आर सेफ्टी मेजर्स व्हाईल यूजिंग इलेक्ट्रिसिटी. पुढे टंगस्टन, नायक्रोम, ॲल्युमिनियम, आयर्न. यामधला नायक्रोम हा शब्द वेगळा काढता येईल कारण हा नायक्रोम इज अ ॲलॉय, अदर्स आर मेटल्स. बॉयलर, इलेक्ट्रिक स्टोव, इलेक्ट्रिक बल्ब, इलेक्ट्रिक बेल. यातला इलेक्ट्रिक बेल हा ऑड वर्ड आहे. इतर जे आहेत बॉयलर, इलेक्ट्रिक स्टोव, इलेक्ट्रिक बल्ब हे सगळे काय आहेत तर डिव्हाइसेस बेस्ड ऑन हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारितलेली ही उपकरणं आहेत आणि हे आहे ते मॅग्नेटिक इफेक्ट्सवरचं एक्झाम्पल आहे म्हणून हा शब्द वेगळा येईल. टेम्परेचर, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. यातलाच ऑड शब्द आहे टेम्परेचर कारण कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन हे काय आहेत तर वेज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट, उष्णता संक्रमणाचे हे मार्ग आहेत आणि म्हणून यातला टेम्परेचर हा वेगळा घटक येईल. त्यानंतर पुढे बघूया आपण नेक्स्ट पेजवर. सेवन्टीन सेंटेन्स आहे कॅलरी पर ग्रॅम, कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस, अर्ग पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. यामधला वेगळा घटक आहे कॅलरी पर ग्रॅम. हे युनिट आहे लॅटेंट हीटचं आणि अदर्स इतर जी युनिट आहेत ती युनिट्स ऑफ स्पेसिफिक हीट. त्यामुळं कॅलरी पर ग्रॅम हा यातला वेगळा घटक येईल. पुढे आहे नेक्स्ट जूल, अर्ग, कॅलरी, न्यूटन. यातला न्यूटन हा वेगळा शब्द येईल. अदर्स आर युनिट्स ऑफ हीट. रेनबो, अर्थक्वेक, सनसेट, सनराईज. यामध्ये ऑड वन आहे अर्थक्वेक बिकॉज रेनबो, सनसेट, सनराईज आर एक्झाम्पल्स ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. फोकल लेंथ, रेडियस ऑफ कर्वेचर, इमेज डिस्टन्स, साइज ऑफ इमेज. यातला हा शब्द वेगळा आहे साइज ऑफ इमेज बिकॉज साइज ऑफ इमेज ही मोजली जाते परपेंडिक्युलर टू प्रिन्सिपल ॲक्सिस आणि ही बाकी जी डिस्टन्सेस आहेत फोकल लेंथ, रेडियस ऑफ कर्वेचर, इमेज डिस्टन्स ही सगळी मोजली जातात ऑप्टिकल सेंटरपासून पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस ॲट लेफ्ट साइड और राइट साइड.
नेक्स्ट एक्झाम्पल सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, टेलिस्कोप आणि प्रिझम. यातला हा वेगळा घटक आहे प्रिझम, कारण या सगळ्यांच्या मध्ये लेन्स वापरलेले असतात. सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप यांच्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज केलेला असतो. आयलेन्स, रेटिना, सेरेबेलम, कॉर्निया. आयलेन्स, रेटिना, कॉर्निया हे आहेत पार्ट्स ऑफ ह्युमन आय. ऑदर्स आर पार्ट्स ऑफ ह्युमन आय म्हणून सेरेबेलम हा वेगळा घटक निघाला. इट इज अ पार्ट ऑफ अ ब्रेन. नेक्स्ट सेंटेन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स, फोकल लेंथ, प्रिन्सिपल ॲक्सिस. यामधला वेगळा घटक आहे प्रिन्सिपल ॲक्सिस. टर्म्स रिलेटेड टू लेन्स ही आहे आणि बाकीची सगळी काय आहे तर ऑदर्स आर डिस्टन्सेस. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आयपीस, मॅग्निफायर, कॅलिडोस्कोप, टेलिस्कोप. यातला वेगळा घटक आहे कॅलिडोस्कोप, बिकॉज आयपीस, मॅग्निफायर, टेलिस्कोप या सगळ्यांच्या मध्ये लेन्सचा उपयोग केलेला असतो. मात्र कॅलिडोस्कोपमध्ये प्लेन मिरर वापरलेला असतो म्हणून हा कॅलिडोस्कोप हा यातला वेगळा घटक आहे. सोडियम, पोटॅशियम, सिल्व्हर, सल्फर. यातला ऑड असेल सल्फर, बिकॉज सोडियम, potassium, silver, these are metals, others are metals, sulfur is a non-metal. Boron, chlorine, bromine, fluorine. अर्थातच बोरॉन ऑड असेल बिकॉज क्लोरीन, ब्रोमीन आणि फ्ल्युरिन हे आहेत हॅलोजन्स. नेक्स्ट पाहूया आपण 27वा एक्झाम्पल, कॉपर, आयर्न, मर्क्युरी, ब्रास. यातला वेगळा घटक आहे ब्रास, बिकॉज ब्रास इज अ alloy, others are metals. कॉपर, आयर्न, मर्क्युरी हे मेटल्स आहेत आणि ब्रास हे आहे alloy संमिश्र. नेक्स्ट एक्झाम्पल, ब्रास, ब्रॉन्झ, फॉस्फरस, स्टील. यामधला फॉस्फरस हा इलेमेंट आहे हा वेगळा निघेल आणि बाकीचे ब्रॉन्झ, ब्रास आणि स्टील हे ॲलॉईज आहेत, संमिश्र आहेत. फॉस्फरस हा नॉन मेटल आहे. टिनिंग, ॲलॉईंग, ॲनोडायझेशन, फ्रॉथ फ्लोटेशन. यामधली फ्रॉथ फ्लोटेशन ही आहे कॉन्सन्ट्रेशन मेथड, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्स. आणि बाकीचे जे आहेत टिनिंग, ॲलॉईंग आणि ॲनोडायझेशन या काय आहेत ऑदर्स आर मेथड्स ऑफ करोजन प्रिव्हेन्शन. नेक्स्ट एक्झाम्पल, झिंक कोटिंग, टिनिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग, कॅल्सिनेशन. इथं पाहिल्याप्रमाणे झिंक कोटिंग, टिनिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग ह्या करोजन प्रिव्हेन्शनसाठी असलेल्या मेथड्स आहेत म्हणून यातला ऑड शब्द आहे कॅल्सिनेशन. नेक्स्ट एक्झाम्पल, सोडियम, पोटॅशियम, कॉपर, लिथियम. यातला वेगळा घटक असेल कॉपर, बिकॉज सोडियम, पोटॅशियम, लिथियम ऑल दीज एलिमेंट्स आर फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स. ही तीन एकाच ग्रुपमध्ये असलेले एलिमेंट्स आहेत, कॉपर ह्या ग्रुपमध्ये नाही म्हणून हा वेगळा निघेल. इथिलीन, स्टायरीन, प्रोपिलिन, टेफ्लॉन. यामधला टेफ्लॉन हा घटक वेगळा असेल बिकॉज इट इज अ पॉलिमर अँड ऑदर्स आर मोनोमर्स. इथिलीन, स्टायरीन आणि प्रोपिलिन हे आहेत मोनोमर्स. टेफ्लॉन आहे पॉलिमर. त्यानंतर पुढे बघूया आपण ब्युटेन, मिथेन, बेन्झीन, ओझोन. यातला ओझोन सेपरेट निघेल, वेगळा निघेल कारण ब्युटेन, मिथेन, बेन्झीन दीज आर कार्बन कंपाऊंड्स. CH4, C2H6, C5H12 आणि CaCO3. यामधला CaCO3 बाहेर निघेल, हा आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑदर्स आर कार्बन कंपाऊंड्स. नेक्स्ट एक्झाम्पल, C2H2, C3H8, C2H6, CH4. यातला C2H2 हा ऑड आहे कारण ऑदर्स आहे, हा अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड आहे आणि ही बाकीची जी आहेत ती सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे C2H4,
C4H10, C3H8 आणि CH4 यातला वेगळा घटक आहे C2H4 बिकॉज इट इज ऑल्सो अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड. ऑदर्स आर सॅच्युरेटेड. अँड लास्ट एक्झाम्पल स्पुटनिक, मून, स्वयं, चांद्रयान यामधला वेगळा घटक आहे मून. इट इज अ नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ while others are artificial satellites. Thus, we have completed question number 1b. Second question, find odd one out. In next video, we will see next question, answers of next question. Till then, bye.